नमस्कार. तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे आजकाल सर्व ठिकाणी बोललं जातं, की जातीवाद संपला किंवा जातीवाद केला जात नाही. परंतु ज्याच्यासोबत जातीवाद घडतो त्यालाच समजतं, की जातीवाद आजही आहे आणि ज्याच्यासोबत घडतो त्यालाच माहीत असतं, की जातीवाद होतोय. आणि आपल्या सर्वांना असं वाटतं, की आजकाल जातीवाद होत नाही. शहरामध्ये असेल किंवा कुठे सुशिक्षित लोकांमध्ये असेल, तर असं काही नाही. आजकाल जातीवाद कुठेही होतोय आणि जातीवाद संपलेला नाहीये. याचं उदाहरण आहे मित्रांनो, हरियाणाचे जे वरिष्ठ IPS अधिकारी होते वाय. पूरण कुमार हे. कारण ते एक IPS अधिकारी असून देखील त्यांच्यासोबत जातीवाद केला जात होता. त्यांना जे आहे त्यांच्या जातीमुळं त्यांच्या त्या कॅडरमध्ये जे आहे त्या ठिकाणी त्यांच्या सरकारी नोकरीमध्ये जे आहे त्यांना टार्गेट केलं जात होतं, जातीवरून हिणवलं जात होतं. आणि शेवटी त्यांनी खूप प्रयत्न केले या संपूर्ण गोष्टी सुधारवण्याच्या, परंतु त्यामध्ये कुठलाही बदल झाला नाही. अखेरकार त्यांनी जे एक चिठ्ठी लिहिली आणि त्या चिठ्ठीमध्ये त्या जातीयवादी असे 15 अधिकाऱ्यांचे नावं लिहून ठेवले आणि त्यानंतर त्यांनी स्वतःचं जीवन संपविलेलं आहे. परंतु मग प्रश्न हा उभा राहतो, की IPS अधिकारी म्हणजे किती मोठी पोस्ट आहे. त्या अधिकाऱ्यासोबत जर जातीवाद होत असेल, तर सर्वसामान्य माणसाचं काय? तर हा प्रश्न कायम राहतो. यावरती तुमचं मत काय? खाली कॉमेंट करून सांगा.